तुम्ही मला फोन केला ना सर, तुम्ही तसं बाजूला. हां हां, मालक कोण नाही इथं? कोण बघितलंय सापाला? म्हणजे तिकडनं बाहेर ना आलं इकडं? हां हां, मालकाचा पत्ता नाही, म्हणजे मालक बाहेर गेलेत म्हणायचं काय आहे, मालक बाहेर आहेत. आणि हा मात्र इथं वॉचमनची ड्युटी करायला किंवा सिक्युरिटी करायला एवढा भयानक साप आला. शेजाऱ्याने बघितले आणि शेजाऱ्यांनीच मला मित्रांनो बोलवले. किती मोठा घोणस आहे. आम्ही तासभरात हा तिसरा घोणस इथं पकडतोय. माझी स्टिक घेतोय त्याला बाहेर काढण्यासाठी. आणि अशा प्रकारे ह्या घरात तर कोण नाही आहे आणि याने मला बोलवले. लक्षात घ्या किती मोठा घोणस आहे आणि मोठ्या प्रमाणात घोणस बाहेर पडत आहेत. काळजी घ्यायला पाहिजे तेवढ्यासाठी. स्वतः तो काय करत नाही पण किती धोकादायक असू शकतं न बघता आम्ही कुठेतरी हात पाय घालतो. आणि मोठ्या प्रमाणात समर्थनगर एरियामध्ये तरी ह्यावर्षी आम्ही मोठ्या प्रमाणात साप पकडले. आणि हा भाग सगळा असा असल्यामुळे आता आवाज हा काढतोय, धोक्याची घंटा आहे. कुकरच्या शीटसारखा आवाज येतो याचा. तुम्ही आता जवळनं बघू शकता. जी प्रत्येक सापाची अशी असते पण नाक, पुड्या, डोळे, कान मात्र सापाला नाहीत. सगळे साप वेगवेगळे असतात. आता तो थोडंसं तोंड अडकलंय म्हणून मी अगदी जवळून याला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ही डिझाईन, नक्षीकाम तुम्ही बघू शकता. निसर्गाची पेंटिंग आहे याच्यावरती. देशातला सर्वात सुंदर साप आणि सर्वात धोकादायक पण. एशियामध्ये याचे सर्वात जास्त बाईट होतात. 1 सेकंदला 3 फूट हल्ला चढवतो आणि मोठ्या प्रमाणात गुन्हा सापडत आहेत सगळीकडं. तर हा 4था घोणस आहे. लक्षात घ्या रात्रीचा वेळ आहे, रात्रीचे 9 वाजता आहेत आणि ह्या तासभरात तिसरा घोणस आहे. साधारण 5 वर्ष वयाचा हा घोणस आहे. आणि शेजाऱ्यांनी सतर्कता ठेवली आणि बघितले व्यवस्थित. आणि मालक नसताना त्यांनी मला बोलवले आणि हा मला इथं पकडता आला. धन्यवाद.